चंद्रपूरहून मी सकाळी 5 वाजता निघालो. थोडं मागे घे. माझ्या पत्नीने मला विचारलं की तुम्ही घाई घेत कुठं चालले. मी म्हटलं का बा वेदचा कार्यक्रम आहे आणि अशी अशी संस्था आहे आणि ते पुरस्कार आहे शिक्षक लोकांचे आणि ते नारायण सरांनी सूचना केली आहे शिक्षक लोक आज येतील रविवारी येतील. म्हणलं हो येणार आहे आणि खरोखर पाहिलं तिथे सगळे शिक्षक लोक आपले सगळे सदस्य आलेले आहेत. असं एक कॉन्क्रीट मंडळ कॉन्क्रीट प्रतिष्ठान या ठिकाणी मला पाहायला मिळालं. त्याबद्दल या कॉन्क्रीटच्या सदस्यांचं जोरदार टाळ्या वाजवण्याचं अभिनंदन करतो. कारण 12 वर्ष झाले 13वं वर्ष आहे. 12 वर्ष लोक एकत्र राहत नाही अनेक गट पडतात असं मी पाहिलेलं आहे. पण तुम्ही सगळे एकत्र आहेत कारण ते दगडाचा अभ्यास करणारे आमचे नरांजे सर आहेत जे कॉन्क्रीट आहेत आणि दगडांपासून सिमेंट होतो आमच्या जिल्ह्यात. LNT सिमेंट, अंबुजा सिमेंट, माणिकगड सिमेंट. चांगलं वाटलं तुमचं काम पाहून आणि तुम्ही इतकं चांगलं काम केलेलं आहे. जी मोठी मोठी माणसं विशेषतः महाले सरांचा या ठिकाणी उल्लेख झाला सत्कार झाला. त्यांची शाळा तुम्ही काही पाहिली आपण सरांचं नाव ऐकलं होतं. आता मला वाटतं की सरांची शाळा पाहायला आपण गेलं पाहिजे. मी नक्की येणार आहोत सर. आमची टीम येणार आहे तुमच्या शाळा मुक्काम करेल आम्ही. तर असे शिक्षक जे आहेत समर्पित शिक्षक आहेत ते शाळा घडवतात मुलं घडवतात देश घडवतात आणि म्हणून अशा शिक्षकांची आज समाजाला मुलांना पालकांना खूप गरज आहे. टाळ्या होऊ द्या सरांसाठी. हा सत्कार झाला. ग्रामगीताचार्य जे नव्याने झाले आहेत ओंकार पाटील सर त्यांनी सकाळी मला ते घ्यायला आले 9 वाजता पोहोचलो नागपूरमध्ये. त्यांनी म्हटलं जय गुरु दादा असे म्हटलं झाले ग्रामगीताचार्य. ग्रामगीताचार्य जी टोपी असतात ना ते फार कठीण आहे बरं सोपं नाही आहे. PhD पदवी परवडली एक वेळची. त्याला सकाळी उठायची गरज नाही. PhDच्या माणसाला ध्यान करायची गरज नाही प्रार्थनेला करायची गरज नाही. उशिरा झोपला तरी चालते उशिरा उठला तरी चालते. आम्हाला सकाळी 5 वाजता उठून थंड पाण्यात आंघोळ करावी लागते आणि ध्यानाला बसावं लागतं. एवढं कठीण आहे. प्रचंडजी सर तुम्ही या ठिकाणी आहेत. ती पदवी फार कठीण आहे म्हणजे कृती त्याला जोडले ते नियम आहेत नियमावली आहेत. ती नियमावली एवढी कठीण आहे आणि कठोर आहे कारण या विदर्भामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्यकर्ते गावागावामध्ये आणि जर का तुम्ही उशिरा उठले तू तर का ग्रामगीताचार्य आहे तू आता 8 वाजता उठते. तुझ्या शाळेत तर कचरा आहे ना तू तर असा हिंडत आहे. पहिले शाळा धावावी लागते. उशिरा जाता येत नाही पहिलं जाऊन पोहोचावं लागतं. 5 मिनिटे लेट झालं जमत नाही. मुलांशी व्यवस्थित बोलावं लागते शब्द बरोबर वापरावं लागतं. फारच नियम आहे सर. कामगती सर तिसराची सर फारच कठीण आहे. मी हैदराबादला गेलो तिथे मराठी महाविद्यालय आहे. त्यांनी माझं भाषण ठेवलं राष्ट्रसंत साहित्य आणि विचार. 10 वर्षापूर्वीची गोष्ट ती डॉक्टर देशमुख म्हणून तिथे प्राचार्य होते आणि आहे. तिथं गेल्यानंतर माझं भाषण होण्यापूर्वी फोन आला मला चंद्रपूरवरून. सर ते म्युन्सिपाल्टीची आमची म्हणे इलेक्शन आहे एक बॅनर बनवायचं आहे ग्रामगीतेतली ओबी सांगा निवडणुकीची. मी कुठं आहो हैदराबादला आहो आणि ते काय विचारताय ग्रामगीतेमध्ये निवडणुकीची संदर्भातली ओबी सांगा. आता तुम्ही ग्रामगीताचार्य किती कठीण आहे. अलीकडे आपण ओव्या किती आहे 4674 ओव्या सर. 4674 ओव्या पाठ होईल का असा प्रश्न कुठेही विचारतात. रोज तुमची परीक्षा असते रोजच. इतकं सोपं नाही. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे सर की 28 ग्रामगीताचार्य जे प्रबंध ही सही माझी आहे त्याच्यावरती 28 लोक पाठ केली आणि आतापर्यंत 6 जिल्ह्यात नोकरी केली शासकीय ITला असल्यामुळे. आमच्या ताईच्या शाळेत ITत गावाला होतो म्हणजे आमच्या मिश्रांताई कडमेश्वरला सुद्धा मी 3 वर्ष नोकरीला होतो. आतापर्यंत 2 लाख विद्यार्थी ग्रामगीता परीक्षेला बसवलेले आहे. 2 लाख आणि 686 विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त केलेले आहे. खर्यापासून खर्रा आणि दारू. आमचे विद्यार्थी ITचे जरा मोठे असतात फिरले फारले असतात सगळे कॉलेज वगैरे सोडले मग आमच्याकडे येतात आणि व्यसन करतात मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. गडचिरोलीला असताना डॉक्टर बंग यांचा जो सर्च दवाखाना आहे त्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्त करण्याचं काम माझ्याकडे थोडंफार का होईना झालं. त्याबद्दल मला पुरस्कार भेटला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार. काही हरकत नाही तुम्ही काम करत राहा. राष्ट्रसंतांचं एक वाक्य आहे ते वाक्य असं आहे मैं फिदा नहीं लोक संग्रह पर. महाराज लिहितात मैं फिदा नहीं लोक संग्रह पर मैं फिदा हूँ अवस्था पर. मला वाटलं हे काय बाई बरोबर नाही वाटत. मग मी विचार केला आमच्या गावाकडे कोंबड बाजार भरला होता आणि कोंबड बाजार पाहायला भरपूर गर्दी होती लोकांची प्रचंड गर्दी होती. आणि जसं 2 पोलीस आले ना हे लोक पळा लागले
लोक खूप आहेत, पण ते कोणत्या कामाचे? पोलिस आले का पळाले. म्हणून तुम्ही संख्येनं कमी आहे. तुमची अवस्था, तुमचा जे दिशा ठरलेली आहे ती महत्वाची आहे. मुलांसाठी झटणारे लोक आहेत, शाळेसाठी झटणारे लोक आहेत, देशासाठी झटणारे लोक आहेत. अशी लोक जरी संख्येनं कमी का होईना, पण तुमची प्रेरणा अतिशय महत्वाची आहे, तुमचं कार्य अतिशय महत्वाचं आहे. आणि तुम्हाला ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला हे सुद्धा आदर्श शाळा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या सरांसाठी. काय सुंदर शाळा आहे. महाराजांनी तुम्ही चांगला कार्यक्रम खेड्यामध्ये घेतला. लोक खेड्यात कार्यक्रम घेत नाहीत, शहरात घेतात, पण ते पब्लिसिटी मिळत नाही म्हणते खेड्यात. का जर त्या पब्लिसिटीचं काम करत राहायचं, कार्यक्रम घेत राहायचे खेड्यात. महाराजांनी एक वाक्य लिहिलं आहे, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, असं लिहिलं 55 मध्ये. मला असं वाटलं की असं कशाला लिहिलं असेल. 55 मध्ये लिहिलंय, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येईल देशा. आता जेव्हा नेट आलं तेव्हा समजलं, अमेरिकेच्या माणसाला जर पाहायचं असेल चनकापूर कसं आहे, तो तिथे काय येणार? चनकापूरले फुकट पैसे करायला खर्च करेल. तो डायरेक्ट नेटवर जाईल, व्हेअर इज चनकापूर, डायरेक्ट सर्च करेल. मग चनकापूर गाव दिसेल, नाले दिसेल. तर ह्या एरिया जर खराब असेल तो काय म्हणे एका वाक्यात, इंडिया इज डर्टी कंट्री. एका वाक्यात, यायची गरज नाही. इंडिया इज डर्टी कंट्री. आणि जर हे स्वच्छ शाळा असेल, चनकापूर झेडपी स्कूल स्वच्छ शाळा आहे, गुड, तो काय म्हणाल, इंडिया इज क्लीन कंट्री असं लिहिलं. म्हणजे आपली आई स्वयंपाक करते, आपली ताई स्वयंपाक करते, घरी भात शिजवते. ते भात शिजला की नाही ती पूर्ण भात खाऊन पाहत नाही, एकच दाणा खाऊन पाहत, असं दाणा दाबून पाहत. एक कण शीतावरून भाताची परीक्षा. तशीच एका शाळेवरून बाकीची कल्पना आपल्याला आली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळे लोक आदरणीय आहे, प्रेरक आहेत. तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. मी गडचिरोली जिल्ह्यात असताना नक्षलग्रस्त भागामध्ये 2 नाही का गावं दत्तक घेतले, कुरंडी चक आणि वडेगाव. दर शनिवार रविवारी असाच अवलियासारखं आपली गाडी घेऊन तिथं जायचा. तिथे सामुदायिक प्रार्थना आणि भिंतीवर तुकडोजी महाराजांच्या ओव्या लिहिल्या. एक पेंटरचा पोरगा, आमच्याकडे पेंटरची विद्यार्थी आहे, ओव्या लिहिल्या भिंतीवरती. आणि काय झालं, त्या गावामध्ये उन्हाळ्यात जेव्हा लग्न होतं, दुसऱ्या गावचे लोक आले, मग ते पाहते लोक वाचते, अरे गावखाना विश्वाचा नकाशा, काय वाक्य लिहिले आहेत सुंदर सुंदर. मुलगा जरा वयात आला, हवा तैसे वागू लागला, बाळपणीच भोगी तारुण्याला, जन्म गेला वाया मग. त्याचे जीवन म्हणजे पाप, संतान म्हणजे शाप, संसार म्हणजे संताप जीवनाशी. काय ओवी पाहता, ही ओवी किती जबरदस्ती आहे. ह्या ओव्या भिंतीवर लिहा, लोकांना दिसलं पाहिजे सगळं लिहिलेलं आहे. मूल्य शिक्षण आजच्या काळामध्ये मुलांना देण्याची खूपच गरज आहे. मूल्याची इतकी पडझड होत आहे की रोज पेपरला पाहिलं की आपल्याला वाईट वाटतं की आपणही मुलीचे वडील आहो, आम्ही खूप बेकार वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुमच्यासारखे सजग शिक्षक, पालक, समाजातील कार्यकर्ते, साहित्य लेखक याचा सन्मान तुम्ही केला. या ठिकाणी जोरदार टाळ्या होऊ द्या सर्वांसाठी. साहित्य मंडळाची स्थापना झाली डॉक्टर बोरकर सर, आणि सुरुवातीची टीम होती ना, त्या टीम मध्ये तेव्हापासून ते आहे. मग सेकंड टीम मध्ये नंतर मी आहे, नंतर आपले नरांजे सर आहे. सुरुवातीपासून झाडी बोलीचा उगम, विस्तार, शाखा विस्तार, संमेलन 32 संमेलनं झाली. सगळ्या संमेलनामध्ये त्यांची उपस्थिती असते. 10 मिनिटं बोलण्यासाठी ते 2 दिवस थांबतात. इतकी त्यांची निष्ठा आहे, कार्यनिष्ठा आहे. आणि म्हणून अशी सगळी माणसं या ठिकाणी जमा झालेली आहेत, आलेली आहेत. सर्वजण तुमची एकच इच्छा आहे की हे हम नाही अपने लिए, हमको सभी से गर्ज है. आम्ही शिक्षक जरी असलो पण केवळ आपल्यासाठी नाही, म्हणजे बा मला पुरस्कार भेटला असं नाही. सर्वांनी हे काम केलं आहे, मुलांसाठी, मुलांसाठी केलं, त्याचा गौरव आहे. हम नाही अपने लिए, हमको सभी से गर्ज है. एनएसएसचे एक वाक्य बघा, नॉट मी बट यू. तसं प्रकारचं काम मला वेच या ठिकाणी दिसते. एकदा वेचच्या कार्यक्रमाला मी आलो होतो, ते हिंदी साहित्य सभागृह, तिथे एक कार्यक्रम होता. तेव्हा मी मागे येऊन बसलो होतो. मी तेव्हा कडमेश्वरला किती होतो. तर तेव्हा ते कार्यक्रम सुरू होता, मुलांना काहीतरी चांगले अक्षर वगैरे काढले म्हणून पुरस्कार वितरण सुरू होतं. तेव्हापासून ते काम सुरू आहे. 12 वर्ष झाली, 13वं वर्ष आहे. 12 वर्षाचा तुम्ही लेख लिहि, म्हणजे असा अहवाल बनवला का? नाही, ते काढा तुम्ही, पुस्तक तयार करा तुम्ही त्याचं. नाही तर मग विसरून जाल. म्हातारपणात आठवतच का आपल्याला कोण होते आणि काय होते? मग ते गडबड होते. याचा अध्यक्ष तिकडे आणि तिकडचा अध्यक्ष तिकडे. ती 5 जुने बरोबर. मग तो अध्यक्ष घेते, तिथं मी तर नव्हतो. मग तिथं कसं लिहिलं, आली आपण आताच लिहायला लेटेस्ट. जर आजचा अहवाल बनवा, त्याचं विश्लेषण लिहा, अहवाल बनवा, त्याचं पुस्तक बनवा. 12 वर्षाचा मोठा होते. आमच्या गाडी बोलीचा अहवाल तयार आहे, बोरवाडा शाखेचा 20 वर्षाचा अहवाल, एवढं पुस्तक आहे.
कोणी विचारलंय जे पुस्तक, पुढे पुढे भविष्यात कोणी PhD करतील त्याच्यावरती. आणि म्हणून अशा प्रकारचा अहवाल आपल्या संस्थेचा झाला पाहिजे. कारण शिक्षक हा शिल्पकार असतो विद्यार्थ्यांचा, समाजाचा. आणि तो शिक्षक, जे शिक्षक वैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्याचा प्रयत्न करतात, विद्यार्थ्यात रुजवण्याचा प्रयत्न करतात, मुलांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करतात, ते खरोखर धन्य आहे. संत महापुरुषांचे जे वारसदार जे असतात, भौतिक संपत्तीचे वारसदार खूप असतात. म्हणजे हे माझ्या नावाने व्हावं, हे मला पद मिळावं म्हणून भांडणारं, कचेऱ्या करणारं, अटेंडन्स लावणारून आणि पदं मिळणारे लोक भरपूर असतात. पण त्या विचाराने जगणारी जी माणसं आहेत ते खरेखुर धन्य असतात. आणि अशा लोकांची खरी गरज आहे. आणि म्हणून आपण त्या दृष्टीने त्या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी विकसितात प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष या विनंती राहील. मी सुद्धा एक पत्र लिहिल शासनाला. अशी एक संस्था आहे महाराष्ट्रामध्ये की शिक्षकांसाठी रविवारी कार्यक्रम घेते, त्यांना पुरस्कार देते, लोकसहभागातून पुरस्कार देते, इकडनं पैसे त्याला तिकडनं असा करून लोकांना बोलावून सन्मानित करते, त्यांचं कौतुक करते. त्या संस्थेला सन्मानित करा अशी माझी विनंती राहील महाराष्ट्र शासनाला. संस्थेला, वेद प्रतिष्ठानला आमच्या जिल्ह्यात असं प्रतिष्ठान दिसतच नाही मला. शिक्षक जिल्ह्यामध्ये आणि असं काम झालं पाहिजे या दृष्टीने मला आनंद वाटतो की आमचे जे सर आहेत, मित्र आहेत, ग्रामगीताचे ओंकार पाटील आता आमच्या मंडळाचं काम मोठ्या वेगाने करतील. मला आशा आहे मी सगळे त्यांच्या सोबत आहोत. मित्रांनो, खेळातल्या लोकांनी स्वतःला मागं समजायची काही गरज नाही. शेवटची 1 मिनिट घेतो. काय महाराजांनी एक वाक्य लिहिलं आहे, खेडे हे शहराचे जनक. काय म्हटलं? खेडे हे शहराचे जनक, खेडे उत्पादक, शहर भोगते. शहर कसे आहेत? तिचे लोक कंझ्युमर आहेत, ग्राहक आहेत, आणि खेडे लोक उत्पादक आहेत. त्यामुळे खेड्यामध्ये आपण कार्यक्रम घेतला, खेड्यात नोकरी करतो असं स्वतःला कमी समजण्याची काही गरज नाही शिक्षकांनी. उलट तुम्ही प्रॉडक्टिव्ह लोक आहेत. कोरोनाच्या काळामध्ये कामगार सर अनेक लोक फ्लॅटमध्ये बंद होते शहरामधले, पण खेळाचे लोक नाही का त्या खिडकीतून देत होते दही. खेळाचे लोक यायचे, दही, दूध, वांगे, टमाटर द्यायचे. शहराच्या लोकांना जगवलं या लोकांनी, खेळाच्या लोकांनी. मग मोठे कोण आहेत? खेळाचे लोक आहेत. म्हणून महाराजांनी ग्रामगीता लिहिली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या ग्रामगीतेच्या ओव्या, त्यांचे विचार शिक्षकांनी सुद्धा आपापल्या शाळेमध्ये भिंतीवरती, आपल्या ज्ञानेश्वराच्या भिंती बोलक्या करा, आपल्या शाळेतल्या भिंती बोलक्या करा, आपल्या शाळेमध्ये ती परीक्षा सुरू करा. आणि आपण सुद्धा परीक्षेला बसा, घाबरू नका. म्हणजे मी काही सांगितलं बा असं असं तर काही घाबरायचं काही गरज नाही. ते चॅलेंज स्वीकारलंच पाहिजे असं मला वाटते. त्यात आपल्या सुधारणा होते. सर्व सन्माननीय शिक्षक वृंदांचं या ठिकाणी कौतुक करतो. शेवटचं अर्धा मिनिट घेतो. आजच्या मुलांना खरं म्हणजे तुम्ही नोकरी मिळवा असं काही सांगू नका. आता ते दिवस गेले, नोकऱ्या आता मिळणं खूपच कठीण झालं आहे. आता मधला काळ अनेक कार्यक्रमाला आम्ही जात होतो, तर लोकांना सांगत होतो का तुम्ही अशी तयारी करा, अशी नोकरी मिळवा. आता ते मिळणं फार कठीण झालं आहे. आता मुलांना सांगा की छोटा छोटा उद्योग तुम्ही सुरू करा आपापल्या घरी, आपल्या गावी. मी का असे लहान लहान उद्योग जे आहे आपल्या गावामध्ये घरोघरी तयार जर झाले तर पोरांना 2 पैसे मिळतील, पालकांना आधार होईल, नवी दिशा मिळेल. या दृष्टीने सुद्धा तुम्ही विचार रुजवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सगळं माहीतच आहे की थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी मला बोलावलं, मी अगदी वेळेवरती आलो आणि मी बिलकुल उठलो नाही. म्हणजे विशेष म्हणजे पूर्ण वेळ बसून राहिलो आणि त्यांनी माझं लक्ष ठेवलं ते माझ्या उठू नये म्हणून. तर सर्वांचं या ठिकाणी वेद प्रतिष्ठानचा आभार, कौतुक, सर्वांचं अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार.